एक जण काय सरकार चालवत नाही फडणवीस साहेबांचं, म्हणून त्यांनी कोणाची कदर करता कामा नये. कारण जनता एवढी येडी नाही. आता एवढे पुरावे असून जर तुम्ही सरकार म्हणून किंवा सरकारमधले मंत्री म्हणून आरोपींना जर पाठीशी घालणार असतील तर याची किंमत सरकारला मोजावी लागणार आहे. राज्य बंद आम्हाला पाडावं लागणार आहे. नाविलाज होईल आमचा. खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामा नये हे सरकारला, मुख्यमंत्र्यांना जाहीरपणाने विशेष करून सांगतो. एकही सुटता कामा नये. यातला एक जर सुटला ना तर देशमुख कुटुंबांच्या जीवाला धोका आहे. सगळ्या ते मारून टाकू शकतात कुटुंबाला. आपल्यासोबत स्वतः जरांगे पाटील आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दादा, काय सांगाल? आता वाल्मिक कराड जे आहे ते त्यांना 14 दिवसांची जी आहे ती न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता ती न्यायालयीन प्रक्रिया तिथं होतच राहणार आहे. कारण ते काय झालंय, कोणची कोठडी दिली काय मला माहित नाही, कशी दिली काय. परंतु मुख्यमंत्र्यांकडे जी आशा आहे की आता ते सीसीटीव्ही पण काल बाहेर आलाय आणि सीसीटीव्ही बाहेर आल्यामुळं हा पक्का नंबर 1चा मुख्य आरोपी खुनातला. कारण खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा संघटित गुन्हेगारी करून करणारा आणि सामूहिक कट रचणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो. त्यामुळे मुख्य आरोपीच आता हा आहे. त्यामुळे सरकारनं याची कसून चौकशी करणं खूप गरजेचं आहे. आता ते कोणची कोठडी द्यायची काय ते त्यांचा प्रश्न आहे. त्यात का दिली असावी, का नाही दिली नसावी, त्याच्यात त्यांचे काही पर्याय ठेवलेले असतील. माननीय न्यायदेवता 100% यांना सगळ्यांना फासावर लटकवणार आहे. त्याशिवाय सोडतच नाही आणि सोडायला पण नाही पाहिजे. परंतु तपास यंत्रणांनी आता कसून प्रयत्न करून कालच्या सीसीटीव्ही हा खूप मोठा पुरावा आता सरकारकडे, तपास यंत्रणेकडे. त्यामुळं खंडणीतले आणि खुनातले हे आरोपी एक असल्यामुळे 302 लावून यांना सगळ्यांना मोका लावून 120 खाली सगळे घेऊन यांना कायमची सडत आता ठेवलं पाहिजे. यांची माती झाली पाहिजे. इथपर्यंत मात्र सरकारनं काम करावं. ज्यावेळेस खंडणीतले आणि खुनातले आरोपी फरार होते त्यावेळेस हे कोणत्या मंत्र्यांना बोलले, सरकारमधल्या कोणाला बोललेत, यांना कोणी पाठीशी घातलं, कोणी साथ दिली, ते सुद्धा आरोपी झाले पाहिजेत. कोण मंत्री ते सुद्धा याच्यात घेतले पाहिजे. कारण एक जण काय सरकार चालवत नाही फडणवीस साहेबांचं, म्हणून त्यांनी कोणाची कदर करता कामा नये. कारण जनता एवढी येडी नाही. आता एवढे पुरावे असून जर तुम्ही सरकार म्हणून किंवा सरकारमधले मंत्री म्हणून आरोपींना जर पाठीशी घालणार असले तर याची किंमत सरकारला मोजावी लागणार आहे. राज्य बंद आम्हाला पाडावं लागणार आहे. नाविलाज होईल आमचा. खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामा नये हे सरकारला, मुख्यमंत्र्यांना जाहीरपणाने विशेष करून सांगतो. एकही सुटता कामा नये. यातला एक जर सुटला ना तर देशमुख कुटुंबांच्या जीवाला धोका आहे. सगळ्या ते मारून टाकू शकतात कुटुंबाला. म्हणून यातला एकही सुटता कामा नये. तुम्हाला पुरावे पाहिजेत किती. त्याच्यामुळे याला ना सरकारनं पूर्णपणानं आता सडविलंच पाहिजे. याला फाशी शिक्षा सगळ्यांना झालीच पाहिजे आणि यांचा पाठीराखा झाला पाहिजे. ते 2 पोलीस सुद्धा, कोण तो पाटील आहे कोण महाजन आहे, याला सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे. यांना आरोपींना मधल्या काळात कोणी सांभाळलं ते सुद्धा सहआरोपी झाले पाहिजे. आणि आता ईडी सुरू झाली पाहिजे. यांची प्रॉपर्टी कुठं आहे, काय आहे, कुठून पैसे आणले, इतकी कशी, कारण ही प्रॉपर्टी त्याची नाहीची, इतकी त्याची नाही. पापेनी केलंय दुसऱ्यांसाठी, आपण फेडायची वेळ त्याला चालली. आता त्याची नाही, हे कोणत्या तरी मंत्र्याची प्रॉपर्टी सगळी. त्यामुळे हे सगळं आता याचा खुलासा झाला पाहिजे. सगळ्यांचे यांनी कसा सामूहिक कट त्या कुठल्या कार्यालयात बसून केला, कशा खंडणी मागायला लावली, कसा खून केला, पळून कसे गेले, यांना पैसा कोणी पुरवला, गाड्या कोणी पुरवले, घर कोणी पुरवले, आणि खंडणीतला आरोपी सरमाडका कोणी, हे खरमाड्या हे मुख्य आरोपी. याला सोडू नका. आणि यांचा पाठीराखा कोण, यांनी प्रॉपर्टी कोणासाठी जमवली, खंडणी कोणासाठी मागितली, खून कोणासाठी केला, ते सुद्धा आता बराच कामा नाही. याच्यामध्ये वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी एक मागणी केली आहे की वाल्मिक कराड यांना जे आहे ते स्लीप एपिनिया नावाचा आजार आहे, त्यामुळे त्यांना जे आहे ते क्रॅप मशीन देण्यात यावी अशी मागणी केली. मशीन काय त्याला कपडे शिवतो काय, आत बसून काय त्याला काय आलंय, खातो इकडं, लोक मारितो, पाप केले दुसऱ्यासाठी. फेड ना आता फेडावंच लागणार आहे. फक्त सुटता कामा नाही. मुख्यमंत्र्यांकडे आमचं एवढंच म्हणणं आहे, एकही सुटता कामा नाही. कोणची कोठडी मिळून दे, ते कोठडी फेटडीचं आम्हाला माहित नाही. कारण आम्ही कायद्याचा सन्मान करतो आणि त्यातलं माहित नाही कोणचीला काय आणि कशाला काय. त्याच्यामुळं तो तपासाचा भाग आहे, न्यायदेवतेचा भाग आहे, न्याय मंदिराचा भाग आहे, तो न्यायालयाचा विषय. पण न्यायालय आता यांना कोणाला सोडणार नाही ही आशा आहे. आणि याच्या पलीकडची सगळ्यात मोठी आशा आणि अपेक्षा फडणवीस साहेबांकडून. कारण त्यांनी ना
शब्द दिलेला की एकही आरोपी सुटू देणार नाही. आणि त्या शब्दावरती मराठी शांत आहेत. मराठ्यांना पुन्हा छेडायचं काम मुख्यमंत्र्यांनी करू नये आणि मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ पण नाही. याचं कारण आणखीन एक आहे की तुमच्या घरी फडणवीस साहेब देशमुख कुटुंब आलं होतं. हो, आणि ते तुमच्या आशेवरती की एक आरोपी सुटणार नाही. जर त्यातला सुटला ना, देशमुख कुटुंबाचा सगळ्या मर्र झाला म्हणून समजा. हो, आणि तुम्ही कुटुंब तुमच्या घरी आलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही देशमुख कुटुंबाचा अपमान नाही करू शकत. तुम्ही बोलून घेऊन जर अपमान केला, एवढ्या मोठ्या मराठा समाजाचा जर अपमान केला, तर त्याचे फळ तुम्हाला बघावं लागणार. आणि आम्हाला आशा आहे की मुख्यमंत्री 100% यात मंत्री जरी असला त्यांच्या सरकारमधला आणि पुरी साखळी काढणार, ही अशा अपेक्षा आहे. ती 100% पूर्ण करणार, सगळ्याला फासावर नेणार. न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली, याचा अर्थ जामिनीचा जो आहे मार्ग तो मोकळा होईल असं वाटतं तुम्हाला? असलेलं मग जामीन आहे, फेमीन न्याय देवता कसं काय जामीन दे? जामीन एवढी सोपी गोष्ट आहे का? मोक्यात ही 302 मध्ये बी येऊ. आता मुख्य आरोपी करणं तपास यंत्रणेनं गरजेचं येतो. गृहमंत्र्यांनी सुद्धा त्याला 302 मध्ये घेऊन आता मुख्य आरोपी त्याला करणं गरजेचं आहे. आणि जामीन फिमीन होत नसते. सरकारवरचा विश्वास उडून जाईल. एवढे पुरावे असून देशमुख कुटुंबाचा मर्डर होऊ शकतो. दिवाल धोका आहे त्यांच्या, एक बी आरोपी सुटला त्यातला तरी. त्यामुळं सरकार सोडित नसतं त्यांना. आता सरकारने जर सोडलं ना, एवढे पुरावे असून, मग सरकारचं संपलं. राज्य बंद केलं मग मग मुख्यमंत्र्याला कचका कळत मराठ्यांचा रोष काय असतो. पण हे होणारच नाही, हे सुद्धा आम्ही खात्रीने सांगतो की मुख्यमंत्री याला एकालाही सोडत नाही. कारण कुटुंब घरी आलेले तुमच्या फडणवीस साहेबाचे, तुम्ही नाही आलेले देशमुख कुटुंबाच्या घरी. त्यामुळे इतका खून पचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्याकडून कधीच होणार नाही. आणि त्यांना सगळ्यांना फासावर लटकवतील, ही सगळ्यांना आशा. अपेक्षा जर भंग झाली ना, तर ही रोष परवडणारा मुख्यमंत्र्याला नसणार आहे. त्यामुळे 100% मुख्यमंत्री कोणाची अपेक्षा आणि जी आशा आहे त्यांच्याकडे ती कमी होऊ देणार नाही. मन जिंकतील. यांना सगळ्यांना सजा लावून धनंजय मुंडेची सगळी टोळी गुंतून 100% न्याय देतील ही आशा. वाट बघतोय आम्ही की ते न्यायच देतील. ज्या दिवशी आम्हाला वाटत त्या दिवशी आम्ही आहेत ना. कस काय देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही आणि कस काय आरोपीची पाठराखण सरकार करतंय, कोणचा मंत्री करतो, काय करतो, मग आम्ही आहेत ना. आम्ही बघतोच. मग कस काय आरोपी सुट, इतके पुरावे असून कस काय आरोपी सुट? कोणची कोठडी मिळू द्या, तपास यंत्रणा तुटून पडणार. सीसीटीव्ही जे फुटेज जे आढळून आलं, तो मुख्य जो आहे पुरावा आहे असं तुम्हाला वाटतंय का? याच्यापेक्षा काय पाहिजे? अहो, खंडणीतला आणि खुनातले हे आरोपी एकच आहेत. खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा हे सामूहिक कट संघटित गुन्हेगारी घडून आणणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार. मग तुम्हाला जर आता सीसीटीव्ही सापडले, मुख्य आरोपी त्याला करा. यातला एकच सुट्टा कामा नाही. सगळ्यांवरती सामूहिक कट लावा, 120 त्यांच्यावरती लावा, 302 लावा, मोका लावा, यांचे नार्को टेस्ट करा. खुनातले आणि खंडणीतले जे आरोपी आहेत यांना सांभाळणारा कोण, हे पण 6 आरोपी करा. तो महाजन पाटील हे पोलीस आहेत 2, ते बी 6 आरोपी करा. आणि ज्यावेळेस खून आणि खंडणी मागितली, ज्यावेळेस खून झाला, ज्यावेळेस 20-22 दिवस फरार होते, त्यावेळेस त्यांना कोणत्या मंत्र्यांना साथ दिली आणि कोणाकोणाला फोन केले ते चार्जशीट मध्ये यायलाच पाहिजे. यांच्या प्रॉपर्ट्या कोणाकडे, हे ईडी फिडी आता सगळे बाहेर लागली पाहिजे यांच्या मागं. हे कुठं कमीलोय? इतकं नाहीच आहे त्याचं. हे कोणत्या तरी मंत्र्याचं आहे, त्याचं नाहीये. पाप यांनी केलं दुसऱ्यासाठी, पण भोगायची वेळ त्याला आलेली. त्यामुळे याच्यातला एकही आरोपी सुटता कामा नाही. जर त्यातला एक आरोपी सुटला रे बाबा मुख्यमंत्री साहेब, मग मात्र सामना आमच्या संघ.